त्वरा करा, श्रेयांस रेसिडेन्सी मध्ये आता मोजकेच फ्लॅट उपलब्ध. श्रेयांस रेसिडेन्सी निसर्गरम्य आणि निवांत परिसरात कणकवली शहरापासून अगदी जवळच मुंबई गोवा हायवे नजीक परिपूर्ण गृह प्रकल्प श्रेयांस रेसिडेन्सी रेडी पोझिशन मध्ये 800 स्क्वेअर फूट आणि 1000 स्क्वेअर फूट मध्ये मोजकेच फ्लॅट विकणे आहे. आजच संपर्क साधा. या बघा, पाहता क्षणी पसंतीस पडतील असे सुसज्ज फ्लॅट उपलब्ध. 24 तास पाण्याची सुविधा, सुटसुटीत ओपन प्लेस, प्रशस्त रूम, किचन, बाल्कनी, अगदी तुमच्या मनासारखं मोजकेच फ्लॅट उपलब्ध. तर आजच संपर्क करा. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. संपर्क 9637274519 आणि 8010455094. श्रेयांस रेसिडेन्सी कणकवली. कणकवलीत 10 जानेवारीला पालकमंत्री चषक तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन. भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे भव्य आयोजन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या वतीने भव्य पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत पुष्प तिसरे म्हणजेच कणकवली तालुकास्तरीय भजन स्पर्धा येत्या शनिवारी दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 8ही तालुक्यांमध्ये प्रथमच अशा स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन करून भजनी कलेला प्रोत्साहन दिले जात आहे. या स्पर्धेसाठी चुरस निर्माण झाली असून तालुक्यातील 25 नामांकित भजनी मंडळांनी यात सहभाग घेतला आहे. विजेत्या संघांना रोख रक्कम आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांक 10,023 रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 5,023 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक 3,023 रुपये व आकर्षक चषक, चतुर्थ क्रमांक 2,023 रुपये व आकर्षक चषक. सांघिक यशासोबतच वैयक्तिक कौशल्याला दाद देण्यासाठी उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट तबला आणि उत्कृष्ट कोरस या श्रेणींमध्ये प्रत्येकी 1,023 रुपये रोख स्वरूपात बक्षीस दिले जाणार आहे. शनिवारी 10 जानेवारी रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री संतोष कानडे व सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. या भजन स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. कणकवली तालुक्यातील भजन प्रेमींनी व रसिकांनी या स्पर्धेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे. पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या कणकवली शहरातच या स्पर्धा होत असल्याने याची जोरदार तयारी आयोजकांनी केली आहे. भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांनी यापूर्वी कुडाळ येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा घेतली होती. ती भजन स्पर्धा यशस्वी झाली होती. त्यानंतर पालकमंत्री चषक भजन स्पर्धा जिल्हाभरात सुरू झाली. देवगड तालुक्यातील भजनी मंडळाची पहिली तालुकास्तरीय स्पर्धा कुणकेश्वर येथे पार पडली. या स्पर्धेला भजन मंडळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर वैभववाडी येथे तालुकास्तरीय भजन स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. त्यानंतर आता कणकवली येथील ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही देखील स्पर्धा यशस्वी होईल असा विश्वास भजनी बुवा संतोष कानडे यांनी व्यक्त केला आहे. नंबर 1 निर्धार न्यूज कणकवली.